नियम. आता ते 100-150 सीटर विमान आहे, त्याच्यामध्ये कोण कोण बसतं, काय काय बसतं. तसं कोल्हापूरचंही आहे, त्या विमानामध्ये जयंत पाटील असतील. आता भेटायचं असेल तर बाहेर कोपऱ्यात कुठे भेटतील ना, विमानात कशाला भेटणार आहे. पण तुम्ही पण समजून घ्यायच्या आधी सगळं एकत्र गेले एकत्र चाललंय. आता हवेत कशाला बोलतील, नवीनच बोलतील. काय बोलायचं ते नेमकं काय बोलेन नेमकं काय बोलेन आणि काय तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या नाही आहे. काय चाललं काय चाललं, सगळे एकत्र होणार आहे का, जयंत पाटलाचा प्रवेश होणार आहे का, तर हे बाबा खाली बोलतील ना, त्या फोनवर बोलतील. त्याच्यासाठी विमानात जायची काय गरज आहे. पण आता एकाच गावाला जायचं आहे, एकच विमान आहे, सकाळी आणि संध्याकाळी जायला न्यायला. त्यांना एक सकाळी जातं, ते संध्याकाळी जाते परत येतं. मग आता ते कसे जातील. मग बाहेर रोड की मुंबईत कोल्हापूरला सीएम सारखेल तर त्याला 7-8 तास लागतील. अशा कार्यक्रम ते होणार नाही. त्यामुळे ते शक्यतो 90%, 95% आता सर्व्हिस विमान जे आहेत, कमर्शियल विमान जे आहेत त्याचाच वापर. आपल्या संपर्कात आहे, आपल्या संपर्कामध्ये आहे का? बस चोरी गेली मध्यरात्री बाबा फोन करून विचारे. शहापूर जवळ ती बस सोडून देण्यात आली. 12 किलोमीटर प्रवास नाही, ती पंक्चर झालेली असेल तिथे असेल. म्हणजे डेपोतून निघताना दाखवले. सुरक्षेचा प्रश्न आहे. जयंत पाटील आहे. नाशिकला 2 दिवसीय प्रशिक्षण झालं नगरसेवकांचं. आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं, काही निधीची घोषणा केली की खूप काही जळगावसाठी निधी वगैरे असं मिळत नाही. जो नियमाने तो निधीला मिळत असतो, असं कुठे मिळत नाही. पण अनेक अशा गोष्टी आहेत की त्यातून आपल्याला जळगाव शहर विकासासाठी निधी मिळू शकतो. मी त्यांना सांगितलं की आपण वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळे आयुध आहेत त्याच्या माध्यमातून आपण जर मागणी केली तर वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनेमध्ये आपल्याला निधी मिळू शकतो. तुम्ही फक्त नगरसेवकांनाच एवढे द्या, एवढा निधी आणा. जसं आमचा आमदार फंड 5 कोटी आहे, पण त्याच्या अवांतरी आम्ही 100-200 कोटी आणतो ना मतदारसंघात. मग ते वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी येत असतात, वेगवेगळ्या काहीतरी आमच्या योजना असतात त्यातून येत असतात. त्यामुळे मला वाटतं सगळ्यांचा असा पाठपुरावा करावा. नुसतं बा आहे तर घरी येईल असं तुम्ही समजू नका. आता आम्हाला 35 वर्ष झाले, आम्ही विरोधी पक्षामध्ये 20 वर्ष होतो. आम्ही त्यावेळेला काय करतो, आम्ही काय हातावर टिपतलो, पण तिकडनं पत्र देऊन वेगवेगळ्या योजना शासकीय त्याच्या माध्यमातून आम्ही आणत होतो पैसे. तसं मी त्यांना सूचित जळगावच्या विकासासाठी निधी उपलब्ध वृक्षारोपण केलं, त्या ठिकाणी फलक लावण्यात आलं. आपलं जळगावचं पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला. कुणाचा? ज्या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं, जी आपण ते नाव भेटलं महापालिकेच्या वतीने आपल्याला पालकमंत्री म्हणून जळगावचं नाव देण्यात पालकमंत्री करून मग तुम्ही तिथे नाही सांगितलं, मी म्हटलं असं बोर्ड लगेच. असं चुकून झालं असेल असं नाही. गुलाब भाऊ तिथे पालकमंत्रीचे गुलाब भाऊच आपल्याला माहित आहे. बहुतेक ते प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, त्यामुळे तसं ते आलं असेल. पण इथे पालकमंत्री गुलाब भाऊच आहे. निर्विवाद आहे. कधीपर्यंत आपल्याला पालकमंत्री पद मिळू शकतो? काय पालकमंत्री पद कोणाच्या हातात आहे? वरती काय सगळं आता देवाचं आहे. वरती ते वरचं चुकलेलं होतं असं वाटतं का आपल्याला? तसं काही मला काही असं काही फार माझा आग्रह नाही. कधी मी कुठलं आंदोलन किंवा मागणी का टोकाची भूमिका कधी घेतलेली नाही. पार्टी जो निर्णय घेईल, मान्य मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, तर तो जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहील. तुम्ही बघितलं का आम्ही कधी टायर जाळले, 4 कार्यक्रम रस्त्यात उभं केलं, रस्ता रोको केला, आपण बघितलं का? हे असं कधीच करत नाही. माझा स्वभाव पण तो नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे, थोडी मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे. मी ते जबाबदारीचे काम सगळं बघतोय, पेलतोय आणि मी त्यात खुश आहे. भाऊ जरांगेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर बावनकुळेवरती टीका केली. ओबीसी फडणवीस रद्द झाला. ते रोजच करतात, त्यात नवीन काय. आता बोलणं झालं माझं. कोणाची? मला वाटतं त्यांची आघाडी झालेली का नाही झालेली. राजीनामा त्याचं फक्त पदाचं राहिलं म्हणजे मला ते सर्व माहिती. पण मान्य आमचे अध्यक्ष आहेत प्रदीप चव्हाण, ते संदर्भामध्ये निर्णय करतील. माजी आमदार काल शरदांना जे आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं का की एकनाथ शिंदे जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी धाडसी निर्णय घेतात, त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे. त्यावर काल किशोर पाटलांनी इच्छा व्यक्त केली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे. आज गौरव पाटील पण बोलले की आम्ही आशावादी आहे पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे मुख्यमंत्री बोर्ड लागलेले आहे. अनेक जिल्ह्यामध्ये आपण बघतो किती लोकांचे मुख्यमंत्र्यांचे बोर्ड आहेत.
जो ज्याचा आवडता असेल तो त्याचं बोर्ड लावून टाकतो, तिथे स्टेटमेंट करतो. शेवटी या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, सगळ्यांना मान्य आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक लोक रोज 10 लोक बोर्ड लावतात एकमेकांची, लावत नाही का? सगळ्यांचे लावतात. त्यामुळे मला असं वाटतं काय आपण किती महत्व द्यावं ते आपल्यावर. हो, या संदर्भात झालं. जळगाव शहरामध्ये कुठेतरी विकासासंदर्भात निधी नाहीये, त्या संदर्भात निधी उपलब्ध करणार आगामी काळात. निश्चित आपले रस्त्यांचे कामं अजून अपूर्ण आहेत. आता आपल्याला सिमेंटचे रस्ते पूर्ण करायचे आहेत, ते सुशोभीकरण करायचं जळगाव शहराचं. काही या केबल आहे ते अंडरग्राऊंड करायचे आहेत आणि त्या खूपच आता लटका लागल्यात, डोक्याला लागेपर्यंत खालती आलेले आहेत. मला वाटतं अनेक गोष्टी आहेत ते जळगाव शहरामध्ये आपल्याला करायच्या आहेत. त्या संदर्भाने माननीय मुख्यमंत्री बोलायची मी त्या ठिकाणी बोललेलो आहे. राजू मुंबईत आमच्या आमदार तेही बोललेले आहेत, महापौर भेटलेले आहेत, लेखी दिलेले आहे. पण निश्चित लवकरच आपण चांगला एक मोठा निधी जळगाव जिल्ह्यासाठी या ठिकाणी आणू आणि राहिलेले सगळे जे कामं आहेत ते आपण लवकरच, मला वाटतं जास्त विलंब लागणार नाही. मुख्य रस्ते तर बरेच झालेले आहेत, पण तरीसुद्धा अजून कामं राहिलेले आहेत. हे सगळे रस्ते, अंतर्गत रस्ते जे आहेत त्या काही खोदले गेलेले आहेत, त्या ठिकाणी खड्डे आहेत, तर त्या ठिकाणी आपण नवीन त्याचं दुरुस्तीकरण करू. विषय काढला आहे की शहरातले जिल्ह्यात एवढे मोठे खड्डे झालेले आहेत रस्त्यांवरती, तर 4 दिवसामध्ये जवळपास 205 अपघात झालेले, तर त्याच्यात किरकोळ जखमी असतील, काही मयत आहेत. माहित कोण करतं? 2 लोक हो, समांतर रस्ते जे आहेत, अद्याप पूर्ण नाही झालेले. आता भर पावसामुळे म्हणजे ते रोड स्क्रॅपिंग केलं हा. होतं स्क्रॅप केला आहे रस्ता. स्क्रॅप केल्यामुळे रस्त्याचं काम सुरू आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 205 अपघात झाले. हा? जिल्ह्यात 205 अपघात झाले. नाही, निश्चित या संदर्भामध्ये जळगावचे खड्डे असतील, पण आता रस्त्याची कामं देखील झाली, स्क्रॅपिंग चाललेलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी काही स्लिप झाले असतील मी नाही म्हणत नाही, पण आमचा प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर ते सगळे रस्ते आम्हाला नवीन करायचे. बहुतांशी रस्ते आमचे आता सिमेंट कॉन्क्रीट झाले, तुम्ही बघतात. तिथं पूर्वी किती त्रास होता गेल्या वर्षी आणि या वर्षीमध्ये खूप फरक या ठिकाणी पडलाय. पण या वर्षभरामध्ये आम्ही पुरेसा निधी आणू आणि हे सगळे रस्ते जे आहेत अंतर्गत रस्ते जळगाव शहरातले पाल्यांमधले ते आम्ही आता नवीन करू. हो, समांतर रस्ते जे केलेले आहेत ते अद्याप माध्यमांनी बातम्या केल्यानंतर महापालिकेने महामार्गावरचे खड्डे बुजवले. मात्र तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या भाजपच्या नगरसेवकीने स्वतः फोन केली की ज्या खड्ड्यांमध्ये डांबर टाकायला पाहिजे ते माती आणि वेस्टेज मटेरियल टाकलं गेलंय. त्याची म्हणजे महापालिकेचा किती नाकारतेपणा आहे भोगली. मला वाटतं या सगळ्या टेक्निकल गोष्टी असतात. पावसाळ्यामध्ये चालू पाण्यामध्ये काय टाकावं काय टाकू नये असं नाहीये. प्रत्येकाला वाटतं डांबर टाकायचं, पण आता पडत्या पावसामध्ये ते करता येत नाही. आता मला हा विषय माहीत नाही, पण असा विषय नाशिकमध्ये पण आहे. किंवा इथे डांबर टाकायचे, कॉन्क्रीट लगेच करा. पण काही ठिकाणी मी तात्पुरते केले आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की लगेच पावसात व्हायला की दुसऱ्या दिवशी परत खड्डेवर तात्पुरते, कारण तिथे तर पूर्ण काम करणार आहोत. सिमेंटचं काम मागून चाललेलंच आहे, पण थोड्या दिवसापूर्वी तात्पुरती व्यवस्था करायला काही काही वेळेला खडी टाकावी लागते, काही काही ठिकाणी मुरमाई टाकावं लागतं, काही काही ठिकाणी सिमेंट टाकावं, डांबर टाकावं लागतं. पण मला असं वाटतं की ते त्या ठिकाणी तांत्रिक बाजू असतात त्या तपासूनच अधिकारी करत असतात. त्यामुळे एखाद्या वेळेला समज होऊ शकतो. हो, राष्ट्रीय महामार्ग खड्डे आम्ही सगळे बुजवू. खड्ड्याच्या बाबतीत सूचना, कडक सूचना आम्ही मागच्या आठवड्यातच आयुक्तांना दिलेल्या आहेत. महापौरांशी माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी कुठेही काटकसर करणार नाही आणि लवकरच म्हणजे आपल्याला जळगाव शहर खड्डेमुक्त करायचंच आहे. पण त्यासाठी आता जो निधी लागेल तो सुद्धा तात्काळ मिळणार. ठीक आहे. हो.